नमस्कार मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही बघितला असेल, इराणशी वाकडं तर चुलीत लाकडं. तर हा एक विनोदी भाग होता. विनोदी मॅसेज सगळ्याकडे सध्या सोशल मीडियावर फिरतोय, पण ही खरंच सत्य कथा आहे. आज इराण या देशाने सर्वांच्या घरातील जवळपास खूप सारे असे लोक आहेत की आज सिटीमध्ये असो खेड्यामध्ये असो की चूल पेटवल्याशिवाय त्यांना आज पर्याय नाही. हॉटेल लाईन तर 5-6 दिवसापूर्वीच सगळ्या जवळपास ठप्प झाल्या आहेत. तर आपण बघतो की इराण, इस्रायल किंवा अमेरिकामध्ये आता जे युद्ध सुरू आहे त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाव आता भारतावर पडलेला आहे. तर यामागून एक आपण गोष्ट शिकू शकतो की आज मुंबई झालं, पुणे झालं, महाराष्ट्रामध्ये विचार करतो फक्त नाशिक, नागपूर किंवा संभाजीनगर असे विविध म्हणजे मोठे मोठे जिल्हे आहेत. तर हे या जिल्ह्यामध्ये लोक व्यावसायिक दृष्टीने किंवा जॉबच्या दृष्टीने आपले गाव सोडून आलेले आहे किंवा प्रॉपर शहरामधले आहेत. तर आज त्यांची अवस्था काय आहे की लोकांना गॅस मिळत नाही शहरामध्ये. ओके, खेड्यामध्ये सगळी व्यवस्था असते माणसाला. आणि सांगायचं म्हणजे काय की आज खूप सारे असे लोक आहे की जॉबसाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी गावातली आपली शेती, गावातली जी प्रॉपर्टी जागा असेल किंवा शेती असेल जी वडिलोपार्जित असते ती विकून लोक आज शहरामध्ये जातात, शहरामध्ये स्थायिक होतात. शहरामध्ये जे लाईफस्टाईल तुम्ही जगता एकदम छान वाटतं. पण कोरोनाने सगळ्यांना एक शिकवलं की लाईफस्टाईल कोणती चांगली असते. ओके, माणूस आज बघतो की माणसाला आज लक्झरी लाईफ पाहिजे. ओके, लक्झरी लाईफ कुठे असते? माणसाच्या हिशोबाने ती असते शहरामध्ये. पण मित्रांनो, खरं सांगू तुम्हाला, लाईफ जर जगायची असेल तर खेड्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. ओके, आता सध्या बघा ना, आता इराण, इस्रायल जे अमेरिका युद्ध सुरू आहे, शहरातले लोक एकदम त्रस्त आहे. हॉटेल जवळपास ठप्प झाले आहेत. गॅससाठी लोकांना 2-2 रात्र लाईन लावत आहे लोक सध्या. आणि खेड्यामध्ये काय, खेड्यामध्ये सरपण टाकलं चुलीत की लगेच आपलं स्वयंपाक सुरू होतं. गॅस तर वापरतात सगळ्याकडे, पण पर्यायी व्यवस्था खेड्यामध्ये 24 तास 12 महिने चालू असते. पण शहरामध्ये जर आता गॅस संपला आणि जर तुम्हाला चूल पेटवायची आणि चुलीसाठी लाकडं आणायची, आता एक विनोदी भाग म्हणून खरंच शहरातल्या ज्या लेडीज असतात त्यांना चूल पेटवण्याची सवय असते का? किंवा चुलीवर स्वयंपाक करण्याचा अनुभव असतो का? आणलं तरी ते किती दिवस करतील? जे लाकडं आपण विकत घेतो किंवा चूल पेटवण्यासाठी ते आपल्याला गॅसपेक्षा देखील तुम्हाला महाग मिळणार आहे सिटीतल्या लोकांना. पण खरंच खेड्यामधलं जीवन हे खूप सुंदर आणि चांगलं असतं मित्रांनो. आता बघा, मी आमच्या एका खेड्यागावामध्ये बसलो आहे. साईडने मंदिर आहे, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम सगळं नेहमी चालतात. ऐकायला शांत वातावरण असतं. सगळं काही अनुभवायला भेटतं तुम्हाला खेड्यामध्ये. आज खरंच सिटीमधले खूप बेकार अवस्था आहे सध्या. अजून देखील जे इस्रायलचं, अमेरिका, इराण हे युद्ध सुरू आहे. किती दिवस राहील माहीत नाही. सध्या तरी आता गॅस जवळपास 30-45 दिवस सध्या बुकिंगचं ड्युरेशन ठेवलं आहे. भविष्यात जर युद्ध चालू राहिलं तर तेही टायमिंग वाढू शकतं. पण हा जो फटका बसणार आहे ना, तो फक्त सिटीतल्या लोकांना बसणार आहे. खेड्यातील लोकांना या गोष्टीचा फरक पडत नाही. कोरोना देखील मध्ये जो फटका बसला तर तो सिटीतल्या शहरातल्या लोकांनाच बसला. खेड्यातील आम्ही लोक कोरोनामध्ये एकदम फ्री होता. आम्हाला वाटत नव्हतं की कुठं बंद आहे, कुठं चालू आहे. जे डेली जीवन जगतात खेड्यामधले लोक, तेच आम्ही दररोजचं जीवन हे एकदम खेड्यामध्ये जगत होतो कोरोनामध्ये. आणि आता देखील जो शहरामध्ये प्रभाव आहे सध्या, गॅस बंद आहे, पेट्रोलचं बंद आहे, काय ते अनुभवायला भेटत नाही. कारण की गाव असतं ना, खेडेगावामध्ये जरी तुम्हाला लक्झरी लाईफस्टाईल मिळत नसली तरी देखील तो निसर्गरम्य वातावरण आहे. जो म्हणजे नेचर असतं ना, हा नेचर अनुभवायला मिळतो तुम्हाला तो खेड्यामध्येच. गांधीजी त्यावेळेस देखील सुद्धा म्हटलं होतं की खेड्याकडे चला. तर एक दृष्टिकोन असतो लोकांचा. आज शहराकडे लोक लक्झरी लाईफ जगण्यासाठी जातात, पण जे खरं जीवन असतं, खरी माणुसकी असती, खरं लाईफस्टाईल असतं, तुम्ही नक्की शहराकडे जा. तुम्ही जॉबच्या कारणाने जा, पण जी तुमची गावाकडची जमीन आहे, वडिलोपार्जित जागा आहे, ती तुम्ही एक तुकडा देखील विकू नका मित्रांनो. कारण की जे जीवन असतं ना, हे जॉबसाठी आपण फक्त शहरामध्ये जगावं आणि बाकीचं जीवन असतं खरंच निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही जगायला पाहिजे. धन्यवाद.